नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता लवकरच बघा गौरी गणपती येणार आहेत की नाही, मग विशेष काहीतरी झालंच पाहिजे। तर आज आपण बुंदी न पाडता बुंदीसारखे दिसणारे हे लाडू करणार आहोत। हे लाडू बघा अगदी तोंडात टाकता विरघळणारे पेढ्यासारखे छान कुसकुशीत हे आपले लाडू तयार होतात। आता हे लाडू अजिबात बिघडू नये म्हणून छान अशा टिप्स दिल्यात, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला बघा लाडू करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनचं पीठ। तर बेसनचं पीठ नाही तर वजनी प्रमाणामध्ये आपण घेणार आहोत ते म्हणजे 250 ग्रॅम, म्हणजेच की पाव किलोचे आज लाडू करणार आहोत। आणि कपाने सांगायला गेलं तर 2 कप आणि वर पुन्हा थोडंसं इतकं बेसनचं पीठ लागलेलं आहे बरं का। जर तुम्ही दाबून घट्ट बेसनचं पीठ भरलं तर बरोबर 2 कपच होणार आहे। तर बेसनचं पीठ चाळून घेतलेलं नाही, आपण पुढे चाळून घेणारच आहोत। आता बघा ह्याच्यामध्ये घालून घेऊया थोडंसं मीठ। कुठलाही गोडाचा पदार्थ करत असलो ना त्याच्यामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन वाढते। आता लाडूला आपला रंग छान यावा ह्याच्यासाठी ना आपला जो पिवळा रंग असतो ना, लेमन रंग, तो घातलेला आहे। 1 चिमूटभर इतकाच घातलेला आहे। नाही घातलात अगदी तरीसुद्धा चालेल, पण लाडूला रंग छान येतो म्हणून घातला। तुम्ही घरात मुलांसाठी खाण्यासाठी लाडू करत असाल तर रंग नाही वापरला तरी चालेल। सर्व छान असं मिसळून घेतलं। आता ना आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे। बेसनचं पीठ चाळून घेतल्यामुळे ना आपले लाडूमध्ये जरासुद्धा गुठळ्या राहत नाहीत, शिवाय बेसन पीठ आपलं हलकं होतं, त्याच्यामुळे चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला। असं आता बेसन पीठ चाळण्यासाठी ना मोठंच भांडं घ्यायचं आहे, कारण आता आपण इथं पीठ हे मळून घेणार आहोत का नाही त्याच्यामुळे। आता बेसन पीठ आपलं चाळून झालं की आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे बेसनचं पीठ भिजवण्यासाठी कितपत पाणी लागलं हे तुम्हाला मी शेवटी सांगते, पण एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर हे पातळ होऊ शकतं। आणि मग हे जर पातळ झालं तर आपण ह्याची शेव पाडून घेणार आहोत का नाही, ती ना तेलकट होते, त्याच्यामुळे जर पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। बघा थोडं थोडं पाणी घालून छान प्रकारे मिसळून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला हाताने छान प्रकारे हे मिसळून घ्यायचं आहे, म्हणजेच की फेटून घ्यायचं आहे। म्हणजे जरासुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे असतील ना त्या अजिबात राहणार नाहीत, शिवाय एकसारखं छान प्रकारे आपलं इथं पीठ हे फेटलं जातं, त्याच्यामुळे ना होता होईल एवढं हाताने आता मळून घ्यायचं आहे। जरासुद्धा गुठळ्या राहत नाहीत, बघू शकता छान प्रकारे। साधारण 3 ते 4 मिनिटं असं आपल्याला करत राहायचं आहे। तुम्ही मिक्सरच्या मदतीने किंवा चमच्याने ना हे पीठ मळायला जायचं नाही, जमेल तितकं तुम्हाला हातानेच असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे कसं छान प्रकारे मळलं जातं। आता इथं आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। आपलं बेसनचं पीठ 2 कप होतं का नाही, त्याच्यासाठी 1 कप भरून इतकं पाणी घेतलं होतं। त्याच्यातलं बघा इथं जवळजवळ ना अर्धा कप इतकंच पाणी उरलेलं आहे आणि अर्धा कप पाण्याचा आपण वापर केलेला आहे, बघू शकता इथं। आता झाकण ठेवून ना आपण एक 15 ते 20 मिनिटं असंच ठेवणार आहोत। वेळ असेल तर अर्धा 1 तास हे पीठ भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल। आता इथं मी 20 मिनिटांनंतर पाहत आहे। गॅसवरती तेल गरम करायला कढईमध्ये ठेवलंय। पीठ बघा छान प्रकारे इथं भिजलेलं आहे। आता आपण ह्याची शेव करायला घेणार आहोत। त्याच्यासाठी इथं घेतलेला आहे सोऱ्या। सोऱ्यामध्ये आपल्याला ही 2 नंबरची चकती घालून घ्यायची आहे। चकती तशी बघायला गेलं तर शेवच्या बघा 3 ते 4 येतात, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर। तर 1 नंबर आणि 2 नंबर लईच बारकी आहे, त्याच्यामुळे मी मध्यम 3 नंबरची आहे ना ती घातलेली आहे। 4 नंबरची जरा जास्तच मोठी होते, अगदी 3 किंवा 4 नंबरचीच तुम्हाला चकती घालायची आहे। ह्याचं कारण सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते बरं। सोऱ्याला ना आतल्या बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपलं जे पीठ असतं ना ते सोऱ्याला ना चिटकून राहत नाही म्हणून। आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ना ते चमच्याने घालून घेणार आहोत। हाताने घालायला जायचं नाही, कारण बेसन पीठ अगोदरच खूप चिकट असतं, तुम्हाला तर माहितीच आहे। त्याच्यामुळे बघा चमच्याने ना सोऱ्या अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे। आता ना आपल्याला सोऱ्या छान प्रकारे इथं पॅक करून घ्यायचं आहे। आपण घेणार आहोत ह्याची शेव पाडून। तर शेव ना आपल्याला अशी मध्यम आकाराची चकतीने शेव पाडून घ्यायची। बघा पीठ असं जरा सैलसर मळलं ना तर ना हे जी आपल्याला शेव पाडायला सहजपणे येते बघा। आपला हात सुद्धा दुखत किंवा भरून येत नाहीत, त्याच्यामुळे पीठ जरा असं सैलसर मळायचं। तेल बघा हलकं गरम आहे, मग आता आपल्याला लगेच शेव पाडायला घ्यायची आहे। बघा छान प्रकारे असा सोऱ्या गोल फिरवायचा आहे आणि शेव पाडून घ्यायची आहे। एका वेळेस जास्त शेव पाडायची नाही, नाहीतर मध्येच ना शेव आपली कच्ची राहते म्हणून। गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि शेव आता आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायची आहे। शेव जास्त अति कडक काढायची नाही आणि नरम सुद्धा काढायची नाही बरं का। शेव तेलामध्ये छान सेट झाले अशी वाटली की आता आपण तेलाबाहेर काढणार आहोत। आपण हे लाडू करत आहोत, मग शेव जर तुम्ही कच्ची काढलीत ना तर हे लाडू मात्र ना जास्त दिवस टिकत नाहीत, अगदी आठवड्याभरातच तुमचे खराब होते। पण शेव अति कडक सुद्धा काढायची नाही, नाहीतर शेवला पाक जास्त लागतो, शिवाय लाडू खूप कठीण होतात। मध्यमच आपल्याला शेव काढून घ्यायची आहे। आता बघा पहिला घाणा आपला तळून झाला की इथं दुसरा घाणा सोडलेला आहे, ती सुद्धा शेव तशा प्रकारे सोडून घेतली। शेव छान प्रकारे तेलामध्ये अशी सेट झाली की आता आपण पलटी करून घेणार आहोत। अशी सुट्टी सुट्टी शेव करून घ्यायची, म्हणजे छान शेव ना सगळीकडे आपली तळायला हवी म्हणून। आपण चिवड्यामध्ये टाकण्यासाठी शेव करतो बघा, किंवा मुलांना खाण्यासाठी ती जास्त कडक आपण शेव करतो बरोबर, त्याच्यापेक्षा कमी कडक आपल्याला शेव ही तळून घ्यायची आहे।
आता इथं दुसरा घाणासुद्धा तळून झाला. अशा प्रकारे संपूर्ण इथं मी शेव ही तळून घेणार आहे. बघा इथं सगळी शेव आपली तयार झाली. आता आपल्याला ही चुरून घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे मदतीला कोण असेल तर तुम्ही जसा एक एक घाणा शेवचा तळून घ्याल ना, तसे गरम गरम असताना जर चुरला ना तर सहजपणे चुरायला. पहिलं लहानपणी काय व्हायचं माहिती आहे काय, जशी आई शेव तळून काढेल ना तसं चुरायचं काम आम्हा भावंडाकडे असायचं. म्हणजे अगदी गरम गरम असतानाच अशी शेव चुरायला लावायची, अगदी हात पण लाल व्हायचे. पण आता आपण एक स्टेप अशी करणार आहोत, ती म्हणजे काय माहिती आहे का, आता ही शेव चुरून घ्यायची जितके हाताने जमते तितके, आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण एकदा ते दोनदा फिरून घेणार आहोत. मिक्सर बंद चालू करत. ह्याची पावडर किंवा बारीक अजिबात करायचं नाही. बघा छान असं छोटी आपली बुंदी असते का नाही, अगदी तसं मिक्सरला बारीक होतं. जसं बारीक करू ना तसं आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तुम्हाला बघा सांगितलं होतं शेवची जी चकती आहे ती मोठी 3 नंबर किंवा 4 नंबर टाकायची. कारण शेव ज्यावेळेस आपण मिक्सरला बारीक करू ना त्यावेळेस बघा जशी काय आपण बुंदी आहे ना तशीच इथं दिसते. अगदी बुंदीचे लाडू केलेत का असे आपले लाडू होतात. जर तुम्ही पुढे शेव अशी मिक्सरला फिरवणार असाल तर मोठी चकती टाका, आणि जर तुम्हाला बारीक शेवचेच लाडू हवे असतील ना तर मग 1 नंबर किंवा 2 नंबरची चकती घालून ना तुम्ही शेव करून घेऊ शकता. संपूर्ण शेव बारीक करून झाले. आता आपण करून घेणार आहोत पाक. तर कढईमध्ये बघा जेवढं बेसन पीठ होतं ना तेवढीच साखर घेतली. म्हणजे बेसन पीठ होतं 250 ग्रॅम, तर 250 ग्रॅम साखर घेतले. कपाने सांगायला गेलं तर साधारण 1.25 कप इतकी आपली साखर भरली जाते. आता पाण्याचं सुद्धा योग्य ते प्रमाण असावं. साखर बुडेस इतपत आपल्याला पाणी घालायचं. साधारण अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे. आपल्याला ना पाक करत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे पाक लवकर येतो. बघा हा पाक येण्यासाठी जवळजवळ 4 ते 5 मिनिटं लागलेत. उलताना असं उभं धरायचं, एक तार शेवटी बनली जाते म्हणजे पाक आपला आलाय समजायचं. आता तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते, ते म्हणजे बघा प्लेटमध्ये ना थोडासा पाक घ्यायचा आणि दोन्ही बोटाच्या मध्ये चेक करायचा. बघा इथं एक तार बनली जाते का नाही, अशी तार बनायला हवी तरच पाक आपला बरोबर आलाय समजायचं. आता पाक आपला आला ना लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये घातलेले आहे वेलची पूड आणि छान प्रकारे मिसळून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडूसाठी ना पाक येणं आहे. जर तुमचा पाक कच्चा राहिला तर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत, शिवाय बांधायला सुद्धा येत नाहीत. आणि पाक जर तुमचा पुढे गेला तर लाडूच्या वरती ना साखर बनली जाते. त्यामुळे ना पाक परफेक्ट आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. इथं आता पाक कसा ओळखायचा तुम्हाला दाखवलं. बघा पाकामध्ये शेव घातल्यानंतर ना छान प्रकारे मिसळून झालं. तुम्हाला हे ओलसर बघून वाटत असेल पाक जास्त झाला का, शेव ना ह्या पाकामध्ये आपल्याला अशीच मुरवत ठेवायची आहे. शेव ना छान प्रकारे पाक शोषून घेते. इथं ना मी 20 मिनिटानंतर पाहत आहे. कढई आपली हलकी कोमट गरम आहे बरं का. आणि बघा शेवला जितका पाक पाहिजे तितका छान प्रकारे शोषून घेतलाय. शेव आपली छान प्रकारे नरम झालेली आहे. आणि आता आपण ह्याचे घेणार आहोत लाडू बांधायला. पूर्णपणे थंड झाल्यावर सुद्धा बांधायचे नाहीत, जरा कोमट असल्यानंतरच बांधायचे आहेत. बघा लाडू बांधायला येतात. आता इथं आपल्याला आणखीन एक स्टेप करायचे आहे, ते म्हणजे 1 चमचा तूप घेतलंय. आपल्याला ह्या फोडणी पात्रात घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता इथं वापरणार आहे मी काजू. अगदी नाही वापरलात तरी सुद्धा चालेल. ह्या शेवच्या लाडूला ना कुठलेही ड्रायफ्रूट वगैरे घालण्याची गरज पडत नाही. फक्त तुम्ही इथं 1 चमच तूप गरम करून घातलात ना तरी सुद्धा चालेल, कारण आपण शेव ही तेलामध्येच तळून घेतले होते. ह्या लाडूला छान सुगंध फ्लेवर यावा ह्याच्यासाठी थोडंसं का होईना तूप हेतं घालायचं, पण गरम करून घालायचं. मला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये मगज बीज घातलात ना तरी सुद्धा चालेल. आता छान प्रकारे मिसळून झालं. आता आपण ह्याचे लाडू वळायला घेऊयात. बघा लाडू छान एकसारखे येण्यासाठी ना एकाच हातामध्ये जितकं मिश्रण मावतंय ना तितकं घ्यायचं आणि लाडू हा वळून घ्यायचा. आता लाडूला छान प्रकारे आकार देऊयात. बघा गोल गरगरीत अगदी छान प्रकारे इथं लाडू होत आहे. तुम्ही कोणाला खायला दिलात ना हा लाडू तर तुमच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही की हा तुम्ही लाडू घरी केलेला आहे. वाव, बघू शकता अगदी तुम्हाला पटकन घेऊन गटकन खाऊ काय असा झाला असेल. दिसण्यावरूनच तो समजत असेल किती छान प्रकारे झाला आहे. बघा लाडू वळत असताना कुठलाच तुम्हाला त्रास मेहनत होत नाही. सहजपणे फटाफट लाडू तुमच्या इथे वळून होतात. वाव, आपण ह्याच्यामध्ये पिवळा रंग वापरला होता त्याच्यामुळे हे लाडू दिसायला देखील बघा किती सुंदर दिसतात. अगदी तुम्हाला शेवटचा लाडू करताना देखील दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल हे लाडू वळायला अजिबात कठीण नाहीत. फक्त इथं सांगितलेल्या टिप्स वापरायचे आहेत, ते म्हणजे जास्तीची कडक शेव करायची नाही, शिवाय पाक करत असताना तो कच्चा सुद्धा ठेवायचा नाही. पाक हा जास्तीचा पुढं जाऊ द्यायचा नाही, म्हणजे तुमचे सुद्धा असे परफेक्ट लाडू होणार. बघा अगदी शेवटचा लाडू सुद्धा सहजपणे वळायला येतो. नेहमी आपण बेसनचे लाडू तर खातो, तुम्ही कधीतरी ना हे शेवचे लाडू करून बघा. तसं बघायला गेलं तर बुंदीचे सुद्धा लाडू करतात, पण बुंदीचे लाडू करायचं म्हणलं की जरा अवघडच काम वाटतं बघा बऱ्याच जणांना. म्हणजेच की बुंदी गोल गरगरीत पडत नाही, शिवाय बुंदी तेलकट होते, शिवाय लाडू सुद्धा वळता येत नाही. तसं बघायला गेलं तर न बिघडणारे ही तर शेवचे लाडू ना
परफेक्ट होतात. बऱ्याच जणांना बघा मोतीचूर लाडू आवडतात, मग पिवळा रंग वापरला ना तिथं तुम्ही ऑरेंज रंग वापरू शकता आणि असे छान मौसूद तुम्ही मोतीचूरचे लाडू करू शकता. म्हणजेच की शेव आपण मिक्सरला बारीक करून घेतली का नाही त्याच्यामुळे बुंदी बुंदी सारखी दिसत. जर तुम्हाला प्रॉपर शेवचेच लाडू हवे असतील तर मिक्सरला बारीक न करता तुम्ही चुरून शेवचे लाडू करू शकता. आता आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा 630 ग्रॅम इतके आपले हे लाडू तयार झालेत. म्हणजे अर्धा किलोला पण जास्त आपले लाडू तयार होतात आणि मध्यम आकाराचे 15 ते 16 इतके आपले लाडू तयार होतात. आता लाडू तुम्ही वरून बघितलात, तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते. आहा, अगदी पेढ्यासारखे छान चविष्ट होतात बरं का हे शेवचे लाडू. नक्की मी सांगते ना, म्हणून हा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा. अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. लवकरच गौरी गणपती येतात ना, मग असे छान दिसणारे हे लाडू नक्कीच करून मला कमेंटमध्ये कळवा तुमचे लाडू कसे झाले. त्या अगोदर तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणारे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.